विरोधामध्ये यशराज कन्स्ट्रक्शन जय हनुमान सेकंड चिंचोली टॉस जिंकलाय पुण्यनगरी पळसाई पळसरी टीमनं आणि मात्र प्रथम बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला. फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलाय यशराज कन्स्ट्रक्शन जय हनुमान सेकंड चिंचोली टीमला. सलामीचे दोनही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. खऱ्या अर्थानं आपण पाहताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 ची ही स्पर्धा पाहायला खऱ्या अर्थानं ही स्पर्धा अगदी सोपी वाटते, परंतु ही स्पर्धा करत असताना जी काय मेहनत आमच्या आयोजकांनी घेतली आहे, संघर्ष मित्रमंडळ यांनी जी काय मेहनत घेतली त्यांचं संघर्ष खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं आहे. कारण की अगदी पाहिलं ना तर या स्पर्धेमध्ये पावसाची हजेरी लागली तरी देखील ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वीरित्या बाची लिडिंग एज पाठीमागे हो काय एफर्ट्स पाहायला मिळाले. डाईव्ह मारली परंतु बॉल अगदी आपण पाहता हातातून निसटला. कदाचित ही मॅच निसटण्याची संभावना होऊ शकते का, कारण की अमोल दरेकरची विकेट पहिल्या बॉलवरती आणि ती इथून मात्र त्याला मिळालेलं जीवदान. संघर्ष मित्रमंडळ अफाट मेहनत करतो या स्पर्धेमागे. पहिलंच पर्व आहे खऱ्या अर्थानं आपण पाहताय. पहिल्या पर्वामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर त्यांची अगदी अग्निपरीक्षाच या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण की पाऊस पडला जिथे मात्र सर्वांनी हा विचार केला होता ही स्पर्धा इथे थांबेल, परंतु थांबेल ते संघर्ष मित्रमंडळ कसलं. त्यांनी मात्र ही स्पर्धा पुनश्च एकदा उभी केली आणि ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते, अगदी यशस्वी होते, अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. अफाट मेहनत घेतली आहे सगळ्यांचं. खऱ्या अर्थानं कराल तेवढं कौतुक कमी आहे, सर्वांचं मानाल तेवढे आभार खऱ्या अर्थानं कमी आहेत. प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेमागे, त्या सर्वांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करूया. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला खऱ्या अर्थानं मदत केली, ज्यांची मदत लाभली आहे त्या सर्वांचा आभार. ओ यावेळी ऑन साईडला फटका बबलूच्या बॅटमधून बॉल चाललाय काव कॉर्नरला. फिल्डरच्या डोक्यावरती अगदी मस्तकावरती दस्तक देणारा हा षटकार. आला आणि या षटकारानंतर अगदी आपण पाहताय धावफलक आपल्याला पाहायला मिळेल ते 7. एक सिंगल आली होती अमोलच्या बॅटमधून आणि त्याच्यानंतर बबलूचा तडाखा. ओ यावेळी अगदी आपण पाहताय कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. ओ फिल्डर मध्ये कॉलिंगच नाहीये. 2 फिल्डर शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर. ओ इथे रनआउटची देखील संधी, फेके देखील खराब. तोपर्यंत धाबा मिळतील 3. गुड रनिंग बिटवीन विकेट. सिंगलला डबल, डबलला तिसऱ्या धाब्यांमध्ये इथे कन्वर्ट केलाय. 3 धाबा दोनही बॅटरनं या ठिकाणी पलून कंप्लीट केल्या. काय जबरदस्त जबरदस्त खऱ्या अर्थानं दोन्ही बॅटरमध्ये ते अगदी त्यांचं संतुलन, त्यांच्यातलं असलेलं खऱ्या अर्थानं कॉर्डिनेशन हे जबरदस्त पाहायला मिळतंय. म्हणजे अगदी आखो में इशारा झाला आणि लगेच 3 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. पहिलं षटक चालू आहे, चांगली मार्च पाहायला मिळतीये. स्विच इट मिस समिंग शॉट एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर पकडली एक कॅच, मिळाली पहिली विकेट. पुण्यनगरी पळसाई पळसरी टीमचा कर्णधार कॅप्टन परतलाय अमोल दरेकर. कॅप्टन बाद झाला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल तर मात्र साईराज. मागच्या मॅचमध्ये साईराजनं जबरदस्त बॅटिंग केली होती आणि तोच आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बॅटिंग करत असताना ऑन स्ट्राईक तुम्ही त्याला पाहू शकता. धावसंख्या धावफलक्यावरती पाहायला मिळते ती मात्र 1 बाद 10. 1 बाद 10 ही धावसंख्या धावफलक्यावरती पाहायला मिळते. बॅटिंग करते पुण्यनगरी पळसाई पळसरी साईराज. ओ साईराज साठी कमी गतीनं अगदी आपण पाहता स्लोवर पद्धतीचा हा बॉल, थोडासा टप्पा पाठीमागे ठेवला. या बॉलमध्ये अगदी आपण पाहताना ती गती होती ती काढून घेतली आणि तिथे टर्न देखील पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस केला, डॉट बॉलच पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 समाप्त झालं. 1 षटकाचा खेळ समाप्तीनंतर पुण्यनगरी पळसाई पळसरी टीमची धावसंख्या ती मात्र 1 बाद 10. एक षटकार आला होता साईच्या विरोधामध्ये, परंतु तदनंतर त्याचं कमबॅक पाहायला मिळालं, त्याचं धाडस पाहायला मिळालं.
कारण की ज्याच्या विरोधामध्ये अगदी आपण पाहताय ज्याच्या बाटमधून त्याच्या विरोधामध्ये आलेला षटकार आणि त्याच्या समोर त्याच्यानंतर केलेली ती गोलंदाजी ती दर्जेदारच होती. 10 धावा सेकंड ओव्हरला सुरुवात होती. टीमचा सगळ्यात एक्सपिरियन्स गोलंदाज प्रसाद भोईर गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल आउटसाइड ऑप्शन बॉलला आतमध्ये आणलाय. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतात परंतु दोनही कट आहेत प्रसाद भोईरकडे. लेग कट देखील चांगला आहे, ऑफ कट देखील चांगला आहे. अगदी फलंदाजांना संभ्रमात पाडत असतो असा हा गोलंदाज. कित्येक वर्ष या संघाकडनं गोलंदाजी करताना पाहायला मिळतं परंतु इथे फाईन खेळलेत. बॉल सरळ चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. धाबा मिळतील 4. चौकार आलाय. चौकारानंतर धावसंख्या अगदी आपण पाहताय 14. पहिला डॉट बॉल कदाचित व्हेरिएशन ओळखली, टप्पा ओळखला, पेस ओळखला आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आक्रमण चढवलंय ते मात्र बबलूनं. हे मैदान आणि बबलू एक वेगळंच समीकरण राहिलंय कारण की ज्या वेळी या मैदानावरती बबलू खेळलाय ना त्याचा खेळ अप्रतिमच राहिलाय. याच मैदानावरती बबलूच्या बाटमधून अर्धशतक आलंय. जिथे मात्र संपूर्ण टीम डगआउटमध्ये परतली होती तिथे मात्र अगदी आपण पाहताय एकटा टायगर मैदानाच्या आतमध्ये लढला होता. तो बबलू 16 बॉलमध्ये तब्बल 52 धावा त्यानं बनवल्या होत्या. त्याची गोलंदाजी देखील दर्जेदार राहिली या मैदानावरती. कट करण्याचा प्रयत्न स्लॅश करायचा होता कव्हर आणि पॉइंटच्या मधून बॉलला काढायचं होतं परंतु ते टायमिंग नव्हतं. या बॉलवरती देखील गती थोडी कमी पाहायला मिळाली आणि इथून देखील डॉट बॉलच आलाय. चौकार आल्यानंतर डॉट बॉल प्रसाद भोईरचा बबलूच्या विरोधामध्ये चांगली मॅच, चांगलं बॅटल. कट करण्याचा प्रयत्न शॉर्ट थर्डमॅनकडे. धाव मिळेल ती फक्त सिंगल. एक सिंगल आली आहे. सिंगलला धावफलक अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचेल ते 15. 4 बॉल झालेत. 4 बॉलमध्ये आतापर्यंत प्रसाद भोईरनं 5 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी राहिली आहे. समोर विस्फोटक आक्रमक विध्वंसक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे पुण्यनगरी पलसाई पळसदरी टीम कडून तो साईराज ऑन साईक आहे. साईराजसाठी हा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आणलाय. बरोबर हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना शॉट एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी फिल्डर पाहायला मिळतात. बरोबर त्यांच्या हातामध्ये धाव मिळेल ती सिंगल. एक चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. अगदी आपण पाहताय हे ज्या इथून मात्र जिंकणारे संघ आहेत ते ट्रॉफीसाठी नक्की अगदी आपण पाहताय. परफेक्ट यॉर्कर, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. मधली यष्टी वाकवली आहे फलंदाज बबलूची. दिलाय दुसरा धक्का पुण्यनगरी पलसाई पळसदरी टीमला. काय यॉर्कर आलाय प्रसाद भोईरचा, समजच नाहीये बबलूला. बरोबर अगदी मधल्या यष्टीवरती आदलला. हेलिकॉप्टर पद्धतीने उडवायचा होता परंतु बाटचा फेस जर पाहिला ना तर अगोदर ओपन झाला होता आणि त्याचमुळे कदाचित इथून मात्र तो हेलिकॉप्टर उडलाच नाहीये, तो जाग्यावरतीच लँड झालाय. विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय जो 4थ्या क्रमांकावरती दाखल झालाय नागेश उगडा. आणखीन एक विस्फोटक फलंदाज पुण्यनगरी पलसाई पळसदरी टीम कडनं तुम्ही पाहता. साईराज आणि नागेश उगडा हे 2 फलंदाज जे महत्वाचे मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये. आता इथून संपूर्ण जबाबदारी वाढली आहे. धावा बनवायचे, टार्गेट सेट करायचं आहे कारण की इथून 2 मॅचचा जर विचार करायला गेलो यशराज कन्स्ट्रक्शन, जय हनुमान, शेकिन चिंचोली टीमचा तर बॅटिंग करत असताना मोठी धावसंख्या त्यांनी बनवली आहे आणि ते सर्व काही लक्षात घेत असताना या टीमच्या समोर तुम्हाला मोठी धावसंख्या, मोठं टार्गेट इथून सेट करावं लागेल. गोलंदाजी मार्क होते आपण पाहता. यावेळी ऑन साईडला खेळलेत. बरोबर अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. रनआउटची संधी परंतु इथे गॅदर झालं नाहीये. तोपर्यंत धावा मिळत आहेत त्या मात्र 2. गुड रनिंग बिटवीन विकेट. 2 धावा आल्यात. अगदी पहिलीच धाव वेगानं कंप्लीट केली कारण की दुसरी धाव हवी होती. हे फार गरजेचं आहे. तुमची पहिली धाव ज्यावेळी वेगानं कंप्लीट होते ना त्यावेळी तुम्हाला दुसरी धाव घेताना ते जास्त खऱ्या अर्थानं कठीण परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होत नाही आणि त्या 2 धावा कंप्लीट झाल्या. पुन्हा एकदा ऑन साईडला अलॉंग दी कार्पेट बॉल निघाला. काऊ कॉर्नरला फिल्डर आहेत त्या ठिकाणी आपण पाहताय.
तोपर्यंत एकच धाव, एका धाब्यानं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 19 धावा या सध्या तुम्ही धावफलकावरती पाहताय. जिंकणारा संघ टॉप 5 मध्ये किमान एक ट्रॉफी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक रनआउटची विकेट्स. फलंदाज साईराज इथून मात्र बाद होतोय. विकेट सॅक्रिफाईस झाली आहे. नागेशला इथून स्ट्राईक मिळाली आहे. धाव एक आली आहे. एका धावेनं धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचताय 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. केटीसी लाईव्ह त्यांचं देखील कौतुक, त्यांचा आभार. संदेश आप्पा आपल्या या स्पर्धेमध्ये, कारण की त्यांची मेहनत देखील तितकीच आहे. प्रत्येक खेळाडूला अगदी आपण पाहताय ना की सर्वांच्या समोर आणणारी वाहिनी, अगदी तळागाळातील खेळाडू तुम्हाला या वाहिनीच्या माध्यमातून सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने केटीसी लाईव्ह देखील करते. त्यांचं देखील मनपूर्वक खऱ्या अर्थाने आभार. इथून आपण पाहता अंकित दरेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, परंतु कौतुक करायला हवं ऋषिकेशचं, ज्यांना शेवटचे षटक अप्रतिम हाताळलं आतापर्यंत. नागेश उघडा ऑन साईक आहे, मोठ्या फटक्यांच्या शोधात आहे. मोठा फटका हवा आहे, टार्गेट सेट करायचं आहे, ते बोट त्याच्यासाठी त्याचे प्रयत्न. ओ इथे समोर खेळलाय, ओ स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, बॉल सीमा पार, नागेशच्या बॅटमधून आलाय. ऋषिकेशच्या विरोधामध्ये हा षटकार आलाय. षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26 धावा धावफलकावरती. बॉल द्या. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या सत्रातील शेवटचा अंतिम बॉल इथून आपण पाहताय. धावसंख्या आहे ती 26. एक मोठा फटका आणखीन हवा आहे पुण्यनगरी पळसाई पळसझरी टीमला. तो येईल का? नागेशच्या बॅटमधून फिनिशर आहे खऱ्या अर्थानं आपण पाहताय नागेश, परंतु आता पहिलं सत्र चालू आहे. टार्गेट तो सेट करतोय. ओ इथे देखील आपण पाहतोय ऑन साईडला टर्न केला, ऑलॉंग दी कार्पेट बॉल निघालाय. सौरभ आलाय, विकेट फिकी झाली. स्ट्रायकिंग एंड वरती रनआउटची संधी मिळाली आहे. विकेट रनआउटची. फलंदाज इथून होतील बाद. सिंगल धाव येते, सिंगलला धावफलक 27 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉल मध्ये यशराज कन्स्ट्रक्शन ज्या हनुमान शेकिन चिंचोलीला धावा बनवायच्या आहेत त्या 18 बॉल 28 धावसंख्येची आवश्यकता. आज अ मॅन्टॉर कल्पेश जाधव आपल्याला पाहायला मिळतात. आज मैदानाच्या बाहेरून ते बऱ्याचशा टिप्स आपल्या संघाला देतात. 28चं टार्गेट 18 बॉलमध्ये. या टार्गेटचा कशा प्रकारे पाठलाग केला जाईल, तो पाठलाग केला जाईल की मात्र हे टार्गेट इथून मात्र सेव्ह केलं जाईल, हे जरूर आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या 18 बॉलमध्ये. इथून जिंकणारा संघ टॉप 5 मध्ये आपल्याला प्रवेश करताना जरूर पाहायला मिळेल, जिथे मात्र एखाद्या ट्रॉफीचा हकदार तर जरूर असेल.
चला सर्व जे टॉप 5 मध्ये संघ दाखल झालेत त्या संघांचे कॅप्टन आपण या मुख्य मंचावरती या. कराडे बी, सावरोली, नावंडे आणि घोडवली हे 4 संघांचे संघनायक. फक्त संघनायक आपण या मुख्य व्यासपीठावरती या आणि तदनंतर यातील विनिंग टीमचा कर्णधार तो देखील आपल्या समूहामध्ये जोडला जाईल. परंतु ही मॅच समाप्त झाल्यानंतरच आपण त्या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत. मॅचला होते सुरुवात. हो पहिलाच बॉल ऑन साईडला केला आहे. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कोणताही प्रयत्न होत नाहीये. एकच धावीतून आपल्याला पाहायला मिळते. 28 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अमोल दरेकरच्या विरोधामध्ये फलंदाज निशांतच्या बॅटमधून आला. ती पहिली सिंगल. अकाउंट तर ओपन झालं. ओ चांगला बॉल कमी गतीनं फिंगर रोल करत असताना बरोबर एसटी रक्षकाकडे निघाला. डॉट बॉल आला. अमोल दरेकर ही खासियतच राहिली आहे. प्रत्येक बॉल अगदी आपण पाहताना की प्रत्येक बॉलचा टप्पा तो वेगळाच पाहायला मिळतो. त्याची व्हेरिएशन पाहायला मिळते. त्याची अचूकता. व आणखीन एक यावेळी जर पाहिलं ना तर टप्पा थोडा पुढे ठेवला होता आणि तिथून मात्र बॉलला टर्न केलाय. काय जबरदस्त कामगिरी आहे. जरी बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून धाबा आलेला नाही येत ना, परंतु तो गोलंदाजी करत असताना त्याची उणीव तर मात्र भासूच देत नाहीये. इतकी जबरदस्त कामगिरी करतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्याच्यानंतर बॅक टू बॅक प्रसाद भोईरच्या विरोधामध्ये आलेले हे 2 डॉट बॉल. हो वेगानं टाकलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल सरळ चालला डीप स्क्वेअर लेगला. धाबा मिळतील 4. प्रसाद भोईरच्या बॅटमधून चौकार. थोडासा शॉर्ट बॉल होता. लगेच पोझिशन बनवली आणि इथून मात्र अगदी आपण पाहताय चौकार आला. आणि या चौकारानं धावसंख्या आपण पाहताय ती एकंदरीतच यशराज कन्स्ट्रक्शन जे हनुमान शेकिन चिंचोली टीमची ती मात्र 5. 28 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कमी गतीनं फुललेनचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. बाट ड्रिल करून दाखवतात. या पद्धतीचा फटका खेचायचा होता, परंतु इथे तो डॉट बॉलच पाहायला मिळतोय. जेवढे डॉट बॉल तुम्ही इथून खेळणार तेवढा प्रेशर अगदी येणाऱ्या पुढच्या षटकांमध्ये. ओ बाटची कडा पाठीमागे. ओ वाडा कॅच. पहिल्या अटेम्प्ट मध्ये कॅच ड्रॉप झाली होती. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कॅरी झाली आहे आणि इथून प्रसाद भोईरची मोठी विकेट मिळाली आहे. ती मात्र पुण्यनगरी पळसाई पळसरी टीमला. कराडे बी, सावरोळी, नावंडे आणि घोडेवली 4ही टीमचे कर्णधार. फक्त कर्णधार आपण व्यासपीठावरती या, कारण की मॅच समाप्त झाल्यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत. विकेट आली आहे. फलंदाज प्रसाद बाद झाला आणि आता विभास नवीन बॅटर नॉट स्ट्राईक एंडवरती. परंतु स्ट्रायकिंग एंडवरती ज्या फलंदाजाच्या बॅटमधून या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतकीय खेळी पाहायला मिळाली तो निशांत स्ट्रायकिंग एंडवरती आहे. धावसंख्या आहे ती मात्र फक्त 5. पहिलाच बॉल व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये डायरेक्ट हिट केली आहे आणि तोपर्यंत आता मात्र दुसरी धाव देखील इथून पाहायला मिळेल. कदाचित बबलूला देखील माहिती विकेट महत्वाची आहे. ही विकेट जर का इथे मिळाली तर या मॅचमध्ये आणखीन मजबूत पकड निर्माण होईल आणि त्यासाठी कदाचित डायरेक्ट हिट केली असावी. 2 धावा आल्या. 2 धावेनं धावफलक 7. स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा निशांत, परंतु समोर आपण पाहताय बबलू. पहिल्याच बॉलवरती दुहेरी धाव. धावसंख्या 7.
जिंकणारा संघ टॉप 5 मध्ये आपल्याला प्रवेश करताना जरूर पाहायला मिळेल. एक ट्रॉफीचा तर जरूर हकदार होईल. ओ यावेळी गॅपमध्ये फटका खेळायचा होता, फिल्डरला शोधला, कॅच ड्रॉप. ही चुकी जीवन 11 पाली संघाने केली होती, जिथे मात्र निशांचा झेल ड्रॉप झाला होता आणि त्याच्यानंतर त्याची इनिंग पाहायला मिळाली होती. आता देखील आपण पाहताय नागेश उगडा सेफ हँड, ज्याच्याकडनं अशा चुका टीमला देखील अपेक्षित नसतील, ती चुकी त्यानं मैदानाच्या आतमध्ये केली आहे. आणि ड्रॉप झालेला झेल दर कोणाचा आहे तर निशांचा, त्याला जीवदान मिळालंय. एक सिंगल तर आली आहे, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8. अजूनही जर पाहिलं गेलं तर येणारे बॉल शिल्लक आहेत ते 10 आणि धाबा बनवायचे आहेत त्या मात्र 20. 10 बॉल 20, प्रति बॉल 2 धाबा इथून जमवायचे आहेत चिंचोली टीमला. ओ यावेळी फटका चांगला आहे, परंतु फिल्डर बनतील दर्शक. बॉल सरळ चाललाय वाईड स्लॉंग ऑफ सीमा पर. धावा 6 विभागच्या बॅटमधून आला हा षटकार, मच निडेड षटकार. या षटकाराची आवश्यकता होती, कारण की मोठा फटका आलाच नव्हता. यशराज कन्स्ट्रक्शन जे हनुमान शेकिन चिंचोली टीमसाठी तो मोठा फटका विभागच्या बॅटमधून आलाय आणि या षटकारानं धावसंख्या आता पुढे चालली आहे वेगानं, ती जाऊन पोहोचते 14 धावा धावफलकावरती आपण पाहताय. आता खऱ्या अर्थानं 14 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे 9 बॉलमध्ये. या फटक्यानं या मॅचमध्ये युटर्न तर निर्माण झालाय. ओ चांगला बॉल, परंतु इथे यष्टी रक्षक चुकी करतात. अमोल वाईट प्लस 1 धावा मिळतील. 2 न धावफलक चाललाय, ते मात्र आता 16 वरती. 16 फिल्डिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलाय वाईटसाठी. म्हणजे जसं पंचांनी वाईट बॉल दिला, आता फिल्डिंग करणाऱ्या टीमनं चॅलेंज केलं पंचांच्या डिसिजनला. या तिसरे पंच आपण करूया चेक KTC लाईव्हच्या टेक्निकल रूममधून, जिथे मात्र ॲज अ ऑपरेटर निशान बागडे यांना पाहत आहे. KTC लाईव्हची टीम या स्पर्धेला कव्हर करते. गुड क्लॅरिटी आणि क्वालिटीसह थोड्याच वेळामध्ये डिसिजन अगदी तुमच्या समोर ऑन स्क्रीन पाहायला मिळेल. इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू गमावला फिल्डिंग करणाऱ्या पुण्यनगरी पळसाई पळसरी टीमनं. धावा मिळतील 2. स्ट्राईकवरती निशान. ओ यावेळी पडल्यानंतर खाली राहिलाय. पुनश्च पंच सांगतात हा देखील वाईड आहे. एक चुकी झाली ना की दुसरी चुकी पाठलागच करत असते. आणि कदाचित तो एक वाईट बॉल आला, त्याच्यानंतर लगेच अगदी आपण पाहताय बॅक टू बॅक दुसरा वाईट बॉल. बबलू गोलंदाजी मार्कवरती थोडीशी चुकी करताना जरूर पाहायला मिळतोय. ऑन साईडला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये अगदी आपण पाहताय मिड विकेट आणि काऊ कॉर्नरमध्ये फिल्डर. धाव मिळते ती सिंगल, आणि या सिंगलनं ते धावफलक अगदी आपण पाहताय 18 धावा धावफलकावरती आहेत. येणारे बॉल इथून जर पाहिलं गेलं तर मात्र 9 आणि धावा 8 बॉल आणि आता 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. 8 बॉल 10, 8 बॉल आणि 10 धावसंख्येची आवश्यकता. ओ एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. फलंदाज विभागच्या पाठमधून आलाय हा चौकार. आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिला होता बबलू उघडा या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याच्या विरोधामध्ये धावा झाल्या नव्हत्या. त्याच्या विरोधामध्ये प्रत्येक फलंदाजानं संघर्ष केला. इतकी जबरदस्त कामगिरी त्याने केली होती, परंतु आता त्याच्याच विरोधामध्ये विभागच्या बॅटमधून हे मोठे फटके पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे या चौकारानंतर आपण पाहताय 22-4 टीमचे कर्णधार आपण यायचंय.
6 धावसंख्येची आवश्यकता आहे. सॅकिंग एंडवरती आपण पाहताय विभास, काय बॅटिंग केली विभासनं. अगदी मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झाला आणि जी फटकेबाजी त्यानं केली आहे, कमालीची फटकेबाजी. हो, विभासच्या बॅटमधून मिस हिट झालाय. फिल्डर डाऊन दी बॉल, कॅच ड्रॉप आणि बॉल सरळ चाललाय. एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकार. मॅच खऱ्या अर्थानं चित्रच बदलवलंय. ते मात्र विभासनं चौकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 26. आता येणारे बॉल 6 आणि धावा बनवायच्या त्या मात्र 2. 6 बॉलमध्ये 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. आतापर्यंत आपल्या गोलंदाजीतून प्रभावित करणारा गोलंदाज इथून मात्र थोडासा मागणी कामगिरी करताना आपल्याला जरूर पाहायला मिळाला. 6 बॉलमध्ये 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये. जिंकणारा संघ टॉप 5 मध्ये आपल्याला प्रवेश करताना जरूर पाहायला मिळेल. तो कोणता संघ असेल. 6 बॉल 2 क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं कित्येकदा एक कारनामे होताना पाहायला मिळतात. अनेकदा आपण पाहिलंय 6 बॉलमध्ये 1 धावसंख्येचा बचाव झालाय, 6 मध्ये 2 धावसंख्येचा बचाव झालाय आणि आता तो कारनामा या मैदानामध्ये होताना पाहायला मिळेल का, हे देखील पाहावं लागेल. कारण की 6 बॉल 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणि आता गोलंदाजी मार्कवरती नागेश उघडा, ऑन स्ट्राईक निशान. आजच्या रात्रीचा सुपरस्टार फलंदाज निशान, ज्याच्या बॅटमधून एक अर्धशतक आलंय, तो ऑन स्ट्राईक आहे. 6 बॉल 2 ची आवश्यकता. जबरदस्त मॅच. चला, चारही टीमचे कर्णधार आपण रेडी राहा. कराडे, बी, सावरवली, नाबंडे आणि गोडवली. हो, पहिलाच बॉल पंचांकडे अपील तर केली जाते, परंतु पंच सांगतायत की हा डॉट बॉल आहे. बरोबर अगदी शरीरवेधी बॉल पडल्यानंतर शरीरावरती आदळलाय. नागेश उघडा पहिलाच बॉल अगदी निर्धाव फेकतोय. मॅच सहजासहजी सोडणार नाहीये पुण्यनगरी पळसाई पळसदरी टीम. 5 बॉल 2 ची आवश्यकता आहे. कारण की या टीमकडे देखील जर पाहिलं ना तर बरेचसे चांगले गोलंदाज आहेत. फाईट तर शेवटपर्यंत केली जाईल. ओ, निशांतच्या बॅटमधून बॉल सरळ चाललाय लॉंग लेग सीमा पार. मॅच आपल्या अनोख्या स्टाईलनं फिनिश केली आहे. ठोकलाय षटकार आणि 5वा संघ जो टॉप 5 मध्ये दाखल झालाय, संघर्ष मित्र मंडळ आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व पहिल्याच्या यशराज कन्स्ट्रक्शन, जय हनुमान, शेकिन चिंचोली हा संघ. चला, टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच.